रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. आता यावरचं प्रमाण रामायणातलं ऐका. निर्गुण निराकाराचं ज्या वेळेला बालकांडामध्ये शंकर पार्वतीचा संवाद चालू असताना त्यांनी सांगितलं सगुण साकार येणार महादेवा, पण तो निर्गुण कसा आहे. बिनु पद चलई सुनई बिनु काना कर बिनु करम करहि विधि नाना करहि विधि नाना. बिनु पद चलई सुनई बिनु काना कर बिनु करम करहि विधि नाना आनन रहित सकल रस भोगी बिनु पाणी बघता बघता बघ जोगी. आता हे हिंदीत कळणार नाही, मराठीत ऐका. बिनु पद चलई निर्गुण निराकाराचं वर्णन आहे, फार सुंदर वर्णन आहे. सर्वेंद्रियाचे कान करून ऐका बायांनो. बिनु पद, पद या शब्दाचे दोन अर्थ होतात. किती होतात. दोन होतात. पद म्हणजे पाय आणि पद म्हणजे प्रतिष्ठा, खुर्ची. बिनु पद चलई म्हणतात तो बिना पायांचा चलतो. कोण. निर्गुण निराकार. बिनु पद चलई, पाय आणि पद या दोन्हीची गरज ज्याला नाही त्याला देव असं म्हणतात. त्याला पायाची गरज नाही आणि पदाची गरज नाही. भक्तासाठी धावत जायचं म्हणल्यानंतर तो पाय टेकीत टेकीत जाण्यापेक्षा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया अशी हाक दिल्याबरोबर सारी में नारी है की नारी में सारी हे कळलंच नाही. त्याला पायाची गरज नाही, लगेच तो धावत येतो. पायाची गरज नाही. दुसरी गोष्ट त्याला पदाची गरज नाही, खुर्चीची गरज नाही. माणसाला दोन्हीची आवश्यकता आहे. माणसाला पाय नसतील तर मंदिराकडे कसे जाणार, कीर्तनाला कसे जाणार, शेतामध्ये कसे जाणार, बाहेर गावी कसे नाही जाऊ शकत. माणसाला पदाची पण गरज आहे. म्हणून भिकाऱ्यासारखं आयुष्यभर पदासाठी धडपड करत असतं. नाही आमदार खासदार, निदान सरपंच तरी, नाही सरपंच गावचा पाटील तरी, नाही पाटील तर गणपती मंडळाचा अध्यक्ष तरी, काहीतरी द्या हो माझ्या वाट्याला. पदासाठी भीक मागतं. पदाशिवाय माणसाचं चालत नाही, पण देवाला पद लागत नाही. पेपर वाचता का तुम्ही सगळे. असं राग राग पाहू नका, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. पेपर वाचता. पेपरमध्ये कधी असं वाचलं का माजी आमदार प्रभू रामचंद्र, माननीय खासदार भगवान शंकर, उपमुख्यमंत्री भगवान गणेश, ऐकलंय असं कधी. अरे त्याला पदाची आवश्यकता नाही. बिनु पद चलई सुनई बिनु काना. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात सुनई बिनु काना. त्याला कान नाही तरी तो ऐकतो. कुणाकुणाचा ऐकतो. मुल्ला होकर बाग पुकारे वो क्या साहिब बहिरा है, चीटी के पाँव में घुंघरू बांधे तो भी अल्लाह सुनता है. राम भजन तू कर ले प्यारे काहे मगरूरी करता है, कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव तलक में गिरता है. मुल्ला होकर बाग पुकारे वो क्या साहिब बहिरा है. मुंगीच्या पायात घुंघरू बांधले तरी त्याला आवाज जाईल. आता मुंगीचे पाय केवढे. हो म्हणले ना काही काही जण. मुंगीच्या पायाचं वर्णन करता येईल काय, पण त्याच्यामधले घुंगरू किती सूक्ष्म आहे. पण एवढ्या सूक्ष्मतेचा आवाज ज्याच्या कानापर्यंत जातो त्याला ब्रह्म असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बिनु पद चलई सुनई बिनु काना. तिसरं सांगितलं कर बिनु करम करहि विधि नाना. त्याला कर नाही. काय नाही. कर नाही. आता इथे कर या शब्दाचे पण दोन अर्थ होतात. कर म्हणजे काय, हात, आणि कर म्हणजे काय, जीएसटी. देवाला दोन्हीची गरज नाही, माणसाला दोन्ही आवश्यक आहे. त्याला हाताची द्यायचंच म्हणलं तर तो काय हाताची वाट बघेल काय. एक एक मुठ्ठी सुदामाचे पोहे जसे जसे तोंडात टाकले तसं त्रिभुवनाचं राज्य त्या सुदामाला देऊन टाकलं. त्यानं काय हाताची वाट पाहिली काय. नाही नाही, पाणी घ्यावं लागेल आणि संकल्प सोडावं लागेल. गरज नाही त्याला हाताची. त्याला कराची गरज नाही. दुसरी गोष्ट त्याला व्यावसायिक कराची आवश्यकता नाही. पण माणसाला दोन्हीची गरज आहे. माणसाला हात नसतील खाण्यापिण्याचं अवघड होईल. माणसाला कर भरावा लागतो. कर भरावा लागतो.
आता ओघात आलो म्हणून बोलून जाते, प्रत्येक गोष्टीचा कर आहे, पण निसर्ग इतका महान आहे की त्याचा कर माणसाला भरता येत नाही. लाईट बिल आहे, घरपट्टी आहे, नळपट्टी आहे, पण मला उत्तर द्या बसलेल्यांनी, ज्यांना परमार्थ आवडत नाही, जे पहिल्यांदाच कीर्तनाला आले, ज्यांनी कधी देव मानला नाही आणि ज्यांच्याकडे पैशाचा माज आहे, अशा लोकांनी लक्षपूर्वक ऐका. उद्या जर सूर्य तुमच्या दारात उभा राहिला आणि म्हटला जन्मल्यापासून आतापर्यंत जेवढी ऊर्जा वापरली त्याचं बिल काढ, तर कोणत्या खात्यातून द्याल, कोणत्या बँकेतून द्याल? उद्या नदी आली आणि पाण्याचा कर मागायला लागली, कुठून द्याल पैसे? उद्या वारा आला, कितीही एशा लावल्या तरी तेवढा वारा मिळणार नाही. एवढा वारा त्यानं मोफत दिलाय, त्याचा कर कुठे चुकवा? नाही चुकवू शकत मनुष्य, कारण तो सत्यानं प्रगट केलेला आहे. कर बिनु कर्म कर ही विधी नाना, आनन रहित सकल रस भोगी. डोळे नाही पण सगळं बघतोय, सगळ्यांना पाहतोय. ऑफिसच्या बाहेर किती लिहिलेलं असेल, परवानगी शिवाय आत येऊ नका, पण आत काय चाललं त्याला दिसत नाही काय? आनन रहित सकल रस भोगी आणि बिनु बाणी बघता बघता बघ जोगी. याचा अर्थ असा आहे, निर्गुण निराकाराला वाणी नाही, पण तो बोलतो, आणि जेव्हा तो सगुणामध्ये बोलतो तेव्हा श्रीमद भगवद्गीता प्रगट झालेली असते. असं आहे, फार मोठं तत्व या सत्यांचं आहे. म्हणून सत्य कधी बाधित होत नाही आणि सत्याला कुणी बाधित करत नाही. म्हणून मानवीय जीवनामध्ये सत्याचा अध्यास असणं आवश्यक आहे, अभ्यास असणं आवश्यक आहे, चिंतन असणं आवश्यक आहे. कारण का? सत्य हे सत्य आहे, सत्याला कुणी बाधित करत नाही. खोटं फार काळ टिकून राहत नाही, सत्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. उदाहरण सांगते, फारच तोंड पडले, डोक्याच्या वरून चालले काही काहीचे. आता काय करू, जास्त नाचता येत नाही, जास्त गाता येत नाही मला, जसं शिकवलं तसं कीर्तन करते. काय झालं, मंदिराच्या पायऱ्यावर एक भिकारी बसलेला होता. खोटं कधी लपून राहत नाही. मंदिराच्या पायऱ्यावर भिकारी बसलेला होता. आता बसला बिचारा, बसला तर बसला, काही काही लोकांना बसायची सुधी नसतात, कुठे कसंही बसतात. आत तशी सरळ बसले, काय काय कुठे कसंही बसतील ते असू द्या. आता पाय लांबून बसलं त्या मंदिराच्या पायऱ्यावर. राजाला नेमकं दर्शनाला यायचं होतं, राजाला दर्शनाला यायचंय. राजानी नियम असा आहे, राजाला दर्शनाला जायचं म्हणजे अगोदर साधारण सेवक जाणार, नंतर प्रधान जाणार आणि नंतर राजा जाणार. राजाचं जीवन, न्यायाधीशाचं जीवन, विधवा बाईचं जीवन आणि साधूचं जीवन फार बंधनात असतं. यांना विचारपूर्वक जगातले निर्णय घ्यावे लागतात. नवरा गेल्यावर विधवा बाईला कसंही वागता येत नाही, कुठेही हसता येत नाही, फार बंधन असतं तिला. साधू झाल्यावर जगाच्या नियमातच राहावं लागतं, नाही तर जगानं कसं वागलं तर चालतं, पण साधूकडून एक शब्द चुकला तरी जग त्यांच्यावर आक्षेप घेतं. न्यायाधीशाला मित्रता टाळावी लागते आणि राजालाही व्यवहार जपून करावा लागतो. मंदिरात जायचं, राजाला वाटलं मंदिरात जायचंय, अचानक जाता येणार नाही, अगोदर प्रधान, साधारण सेवक, नंतर प्रधान. आता हे भीक मागणार, कंटाळा होता कामाचा, पण अभ्यासू होतं. बसलं पायपासून, डोळ्यानं आंधळ आहे. सेवक आला आणि सेवक आल्याबरोबर ते मध्येच बसलेलं असल्यामुळे सेवकानं त्याला आवाज दिला, ए आंधळ्या, अरे ते पाय काढ. येणाऱ्या जाणाऱ्यांनी काय तुझ्या पायाला लाथा मारायच्या का? लाथा खायला बसला ती, नाही तर उठून दुसरीकडे बस. असे शब्द ऐकल्याबरोबर तो अंध व्यक्ती बोलायला लागला आणि तो म्हटला, श्रीमान, आपण राजाचे सेवक आहात वाटतं. सैनिकाला वाटलं हे जादूटोना तर करणार नाही, याला कसं कळलं मी सेवक आहे. ठीक आहे, तो निघून गेला. मंदिराचं सगळं काम बघितलं, कशी स्वच्छता वगैरे वगैरे. घरी आला, राजवाड्यात आला. नंतर प्रधानाची स्वारी होती, काम कसं झालं हे बघायला. राजाला यायसाठी सगळी तयारी आहे का म्हणून प्रधानजी येऊ लागले. हे तसंच बसलेलं होतं. पुन्हा प्रधानानं आवाज दिला, अहो मान्यवर, थोडेसे पाय आवरून बसता का? हे वाक्य ऐकल्यावर त्या आंधळ्याच्या तोंडून शब्द निघाले, आपण प्रधान आहेत वाटतं. तो म्हटलं, अरे छे, सेवक मागच होता, यानं मलाही ओळखलं आणि यालाही ओळखलं. हा नक्की याला काहीतरी येत आहे, पण असू द्या,
दुर्लक्ष केलं. काय झालं, या दोघांची पाहणी झाली ना, आता राजाचं आगमन झालं. राजा जसा जसा जवळ येऊ लागला हे तसंच बसलेलं होतं. राजा आला आणि राजा म्हणला, श्रीमान मी आपल्याला मदत करू का उठण्यासाठी? या ठिकाणावरून त्या ठिकाणावर आपण प्रस्थान करू पाहता का? काही मदत करू? आय कॅन हेल्प यू. मदत करू मी? त्यानं लगेच तोंडातून शब्द काढले, तुम्ही या राज्याचे राजे आहात ना? आता तर महाराज त्या सैनिकाच्या डोक्यात चक्करच यायला लागली. हे कसं काय ओळखतं, याला दिसत नाही काय? ओळखतं कसं? त्यानं हळूच राजाच्या कानात सांगितलं, अहो मी आलो, यानं मलाही ओळखलं. प्रधान आले, प्रधानालाही ओळखलं. आणि तुम्ही आलात, तुम्हालाही ओळखलं. हा चमत्कार झाला कसा? खोटं लपत नाही, यावर हा दृष्टांत आहे. पुढे बाकी आहे. राजानं दर्शन करून आल्यावर त्याला विचारलं, का म्हणले तुम्ही मलाही ओळखलं, प्रधानालाही ओळखलं आणि सेवकालाही ओळखलं, कसं काय? तर म्हणला, सेवक आल्यावर त्यांना मला फार शब्द वापरले असे, हे आंधळ्या उठतो का इथून, नीट बसता येत नाही का? अशा कॅटेगरीतला फक्त सेवकच होऊ शकतो. त्याला मोठं पद भेटू शकत नाही. मोठं पद घेण्यासाठी विनम्रताच असावी लागते. मोठं होण्याच्या मागे लागलं तर मोठं कधी होणार नाही. पण जर विनम्रतेनं झुकलात तर जग आपोआप मोठं करेल, यात काही संशय काही संशय नाही. म्हणून मी ओळखलं. बरं, प्रधानाला कसं ओळखलं? प्रधानजी मला थोडंसं चांगल्या भाषेत बोलले, तिथपण त्यांचं पद बरं आहे. मग मला कसं ओळखलं? अहो तुमच्या भाषेत काही संशयच नाही, ती राजाची भाषा, विनम्रतेची भाषा, तुमच्या अंगापिंडांना शोभणारी भाषा, म्हणून मी तुम्हाला ओळखलं. प्रधानानं कानात सांगितलं राजाला, राजा हे आंधळं आहे पण लई कामाचं आहे. हेच काम इथे नाही आहे, याचं काम आपल्या राजवाड्यात आहे, म्हणून याला घेऊन चला. राजानं लगबगीनं आदेश दिला आणि आंधळ्याला घेऊन सगळेजण राजवाड्यात गेले. आता राजवाड्यात गेल्यानंतर राजानं सांगितलं, याच्या सेवेमध्ये 2-3 जण राहा रे म्हटले. 2-3 जण सेवेमध्ये, त्याचं खाणं पिणं झोपणं. आता राजाच्या दरबारात कसली कमी आहे, एकदम ऐशोआरामध्ये थाटमाट सगळा चालला होता. काही दिवसानं त्या दरबारामध्ये शिंपल्यातले खरे मोती विकणारा एक साव आला. ते सावकाराला पाहिलं, त्या व्यापाऱ्याला पाहिल्यानंतर राजा एवढा आनंद झाला, त्यानं लगे ते शिंपलं पण दाखविलं, ते मोती पण दाखवले. म्हटले हे शिंपल्यातले खरे मोती आहेत आणि एवढ्या एवढ्या 1000 मोहरा होतील, हे सगळं होईल. प्रस्ताव झाला, व्यापार ठरला, व्यवहार झाला. आता मोहरा द्यायच्या, पैसे द्यायचे. त्याच वेळेला प्रधानाला सुचलं. प्रधान हळूच राजाच्या जवळ आला आणि राजाला म्हणला, ते आंधळं काय कामाचं, नुसतं खायला आणलं काय? नुसतं खायला आणलं म्हणे. आता त्याला पाहणी करायला आणा ना, हे खरं आहे की खोटं आहे म्हणून. त्याला सगळंच कळतंय ना, हे खरं आहे की खोटं, पाहणी करायला आणा. आंधळ्याला 2-3 जणांना धरून आणलं बुवा त्या दरबारामध्ये. खरंच ते आंधळं लय गमतीचं होतं. द्या रे म्हणले याच्या हातात शिंपलं दिलं आणि ती मोती दिले. मोती हातात घेतल्याबरोबर ते म्हणलं, महाराज अरे हे मोती घेऊ नका, हे रजयुक्त मोती आहेत, खरे मोती नाहीत. हे शिंपल्यातलेच आहेत. पण शिंपल्यातल्या मोत्याचे 2 प्रकार असतात. शिंपली बंद होता होता जर वाळूट आली आणि रजाचे वाळूचे कण जर काही आतमध्ये गेले तर मोत्याचा आकार लंबा होतो, लांब होतो. पण बिना रजाचे मोती बनले तर त्याचा आकार गोल राहतो, त्याला खरे मोती असे म्हणतात. एवढी रक्कम नाहीये या मोत्याची. व्यापाऱ्यानं डायरेक्ट लोटांगण घेतलं त्या आंधळ्याच्या पायावर. पोटावर पाय दिला पण वाचवलं, म्हणला पाया पडतो. राजाला एवढा आनंद झाला आणि राजाला शाबासकी दिली त्या आंधळ्याला आणि ते मोती घेतलेही नाही. सगळे गेल्यावर राजानं त्या आंधळ्याच्या सेवेमध्ये जे 2-3 जण होते त्यांना बोलून घेतलं, इकडे या, मला याला बक्षीस द्यावं असं वाटतं, यानं चांगलं काम केलं. काय बक्षीस द्यायचं? याच्या भातावर रोज 2 चमचे तूप वाढा आणि 2-2 लाडू जास्त वाढा. ठीक आहे, आंधळा गेला आपला. काही काळानंतर घोडे विकणारा आला. युद्धासाठी घोडे पाहिजे होते. 2 सारखेच घोडे त्या दरबारात हजर झाले. व्यापाऱ्यानं राजाला सांगितलं, हे दोन्ही घोडे तुमच्या कामाचे आहेत म्हटले.
तुम्ही काही मागे पुढे काहीच विचार करू नका. माझ्यावर विश्वास आहे की नाही तुमचा? आतापर्यंत युद्धात घोडे कोणी दिले तुम्हाला? मी दिले की नाही? मग या घोड्यावर तुम्ही काही मागे पुढे कुणाला विचारायची गरज नाही. त्याला माहित नव्हतं आंधळ तिथं आहे म्हणून. घोडे घेऊन टाका. मोहरा ठरल्या, व्यापार ठरला, व्यवहार ठरला. प्रधानजीनं पुन्हा कानात कुजबुजायला, ते भात वरण खाऊ खाऊ फुगलंय म्हणे, त्याला आणा. सांगा बघा घोडं कसं आहे. अहो त्याचा व्यवहार ठरलेला असताना ते आंधळ आलं आणि आंधळ्यानं उजवा हात पहिल्या घोड्याच्या अंगावरून फिरवला आणि तोच हात पुन्हा दुसऱ्या घोड्याच्या अंगावरून फिरवला. आणि तो म्हणला, महाराज ज्या घोड्याला मी पहिल्यांदा हात लावला तेच घोडं कामाचं आहे, दुसरं फक्त वरातीत नाचण्याच्या कामाचं आहे. ज्या घोड्याला हात लावल्याबरोबर थर्र त्याचं अंग करतं तेच युद्धात कामाला येऊ शकतं. हे आपल्या कामाचं. व्यापारवली म्हणला, कुठून आणला हो हा बहादूर तुम्ही? याला सगळंच माहिती आहे म्हणले. खरंच महाराज कमाल झाला. राजा एवढा खुश झाला, एवढा खुश झाला. राजा म्हणला, अजून 2-2 लाडू वाढा, 2-2 चमचे तूप जास्त वाढा म्हणले याच्या भातावर. आता एक दिवस रिकाम्या वेळामध्ये प्रधान आणि राजा गप्पा मारत बसले आणि असंच त्या आंधळ्याचा विषय निघाला. विषय निघाल्यावर प्रधान म्हणले, का हो खरंच या आंधळ्याला काही कळतंय म्हणले. त्यानं सगळ्याचं सांगितलं पण तुमचंच सांगितलं नाही. जे आलं त्याचं सांगितलं पण तुमचंच आतापर्यंत काही सांगितलं नाही. राजाच्या डोक्यात लख प्रकाश पडला. म्हणले, खरं यानं सगळ्याचं सांगितलं पण आपलंच सांगितलं नाही. आपण विचारायला जावं. आणि राजानं त्याला एकांतात गाठलं. राजा त्याला विचारायला गेला. म्हटला, तू सगळ्याचं सांगितलं पण माझं सांगितलं नाही. तो म्हणला, जाऊ द्या ना, इथं पोट भरायचं साधन आहे, कशाला काढून देता मलाच्या बाहेर. आता असं म्हणल्यावर राजाला बरं वाटलं असेल का? म्हणलं, मला सांग. तो दुसऱ्यांना म्हणला, महाराज झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला खोलायला लावता? आता तर राजाच्या पोटात कळ निघायला लागली. महाराज नेमकं काय आहे, भानगड काय आहे? राजा म्हणला, आता ऐकल्याशिवाय मला गप्प बसवणार नाही. मला सांगा माझा इतिहास काय आहे, तुम्हाला माझ्याबद्दल काय कळलंय? तो म्हणला, तुम्ही ज्या परंपरेनं राजगादीवर बसलात तुम्ही त्या परिवाराचेच नाही. राजाचे डोळे लालबुंद झाले. राजानं मयानातली तलवार काढली. म्हणतोस काय? विचार तुझ्या आईला जाऊन. राजा धावतच गेला. महाराज धावतच गेल्याबरोबर आईला सांगितलं, आई मला असं कळालं मी तुझ्या पोटी जन्म घेतला नाही, भानगड काय? डोळ्यात खळखळ धारा व्हायला लागल्या, आसू व्हायला लागले. ती म्हणली, बाळ एकदाच कळलं का रे तुला? काय आई इतिहास रहस्य काय आहे सांग मला. आईनं सांगितलं, बाळा आम्हाला संतती होत नव्हती, लोक निपुत्रिक म्हणून कलंक लावत होते आणि आमच्या दरबारामध्ये एक व्यक्ती काम करत होता, त्याला जुळं झालं होतं, त्याचं जुळ्यातलं एक म्हणजे तू. आम्ही दत्तक घेतलं आणि तुला गादीवर बसवलं. आता राजाला हे कळलं. मग राजाने एवढ्यातच गप बसवलं. राजा म्हणला, पण मी आहे कुणाचा? म्हणला, दरबारात स्वयंपाक करणाऱ्या आचार्याचा. राजा म्हणला, आता हे मला माहिती आहे पण आंधळ्याला? पळत जाऊन आंधळ्याला विचारलं. ठीक आहे म्हणले, मी या राजगादीच्या परंपरेचं नाही पण मी आहे कोण? तो म्हणलं, तू आचार्य आहे. तर मला याला कस काय कळलं? म्हणलं, तुला कस काय कळलं? तो म्हणला, रे तू राजबिंडा राज दरबारातला असता तर जेव्हा जेव्हा बक्षीस द्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा तू कंठातला गंडा सोन्याचा काढला असता मला दिला असता. लाडून तूप वाढायला लागला आचार्याची आवलत. अरे आचार्यच हे काम करू शकतो ना? राजबिंडा राजकुमार त्या परंपरेत तू सोन्याचा कंठा काढून दिला असताना राजा. सोपं आहे ना? खोट कधीही लपत नाही. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छाए रीड पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो कवि गंगा कहे सुन शाह अकबर, कर्म छुपे ना बभूत लगायो, कर्म छुपे ना बभूत लगायो, कर्म छुपे ना बभूत लगायो. या जगात काही गोष्टी लपत नाही, त्यामध्ये असत्य कधी लपत नाही. म्हणून असत्याच्या मागे न लागता जे कधीही बाधित होत नाही त्या सत्याचा विचार केला पाहिजे. त्या सत्य स्वरूप सगुणाची प्राप्ती करण्यासाठी जी भक्तीची परिकाष्ठा आहे ती माऊलींची परिपूर्ण झाली होती. महावैष्णव होते. खरं सांगा बरं, माऊलीला भक्तीन भजन करायची गरज होती का? माऊलींचं वर्णन केलंय नाथ महाराज.
शब्द नाथांनी वापरलेत. ज्ञानोबा माझा, प्रत्येक शब्दानंतर ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा, प्रगटला भूतळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, जगाची आई झाली, शुद्ध ज्ञान ज्यांच्या अंगी होतं, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भक्ती करायची काहीच गरज नव्हती, पण तरीही सुद्धा जगाला आदर्श म्हणून या संतांनी आपली भक्ती टिकवली. ज्ञान स्वरूप स्वतः होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञान हे क्रांती करतं. शब्द नीट ऐका, ज्ञान हे क्रांती करतं, पण शाब्दिक ज्ञान आणि जर ब्रह्मज्ञान टिकवायचं असेल तर त्याला भक्तीची सांगड असावी लागते. नाहीतर ज्ञानानंतर अभिमान येतो. ज्ञान क्रांती करतं. थोडं थोडं पुस्तकं वाचले, वनस्पती शास्त्र वाचलं, आयुर्वेदाचे चिकित्सा प्रभाकर वाचले, ज्ञान होतं. कोणत्या रोगावर कोणतं औषध आहे, कोणत्या दिवशी कोणता अभंग घ्यायचा, कोणती चाल, हे ज्ञान वाचता येतं. पण याची क्षणिक क्रांती होते. क्षणिक क्रांती होते मात्र निश्चित. ओघाला आलं म्हणून सांगते, भारताची परंपरा फार मोठी आहे. इथं कालिदासांचं मोठं काव्य होऊन गेलेलं आहे. कालिदासांची मुलगी शंकराची भक्त होती. शंकराची ज्ञान हे क्रांती करतं. एवढी मोठी, बायांनो आणि मुलींनो ऐका, शंकराची एवढी प्रगाढ भक्त होती ती. आणि नुसती भक्तच नव्हती तर महाराज विद्वान होती ती. विद्वान. विवाह झालेला नव्हता, विवाहामध्ये रस नव्हता, मुखकमलावर तेज ओसंडून वाहत होतं. आणि अशी ती सुंदर बालिका रोज शिवमंदिरात जायची, शिवाची आराधना करायची. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्तरे, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्तरे, गले वलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका, दमट 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 निनाद वड्ड मरवय, चकार चंड तांडव तनोतु न शिव शिव, चकार चंड तांडव तनोतु न शिव शिव, चकार चंड तांडव तनोतु शिव शिव. जटाटवी गलत जल हे तांडव स्तोत्र आहे, रावणानं तयार केलेलं आहे. हे ती गायची आणि आराधना करायची. एवढी सुंदर दिसत असल्यामुळे गावातलं एक कामचुकार तिच्या मागं लागलं होतं. प्रेम करतो मी तुझ्यावर, विवाह करायचाय मला तुझ्यासोबत, मला हो म्हण बऱ्या बोलानं, नाही तर एक दिवस तुला उचलून घेऊन जाईल. ती त्याच्या धमक्यांना घाबरत नव्हती. बराच दिवस असं चाललं. एक दिवस तिच्या कालिदासाच्या काही मित्रमंडळ, वडीलधारी मंडळी आजूबाजूला व्यापारी वर्ग बसायचे मंदिराचे. ते तिला म्हटले, रत्ना तू असं कर, उत्तर दे बरं. तू एवढी मोठी ज्योतिषामध्ये विद्वान आहे, तुला ज्ञान आहे, आणि ज्ञान हे जगात क्रांती करतं हे तुला माहित नाही का? ज्ञान हे क्रांती करतं. तू बोल. आणि तू बोलली की नक्की विजय प्राप्त होईल तुला, पण तू बोल. तिने एक दिवस ठरवलंच या तरुणाला बोलायचं. आता मोठ्याचं लेकरू होतं, एवढं बिघडलेलं होतं का एकही व्यसन असं नव्हतं की त्याला नव्हतं, वाया गेलेलं होतं. महाराज आलं तिच्या पाठोपाठ. सगळा आजूबाजूचा परिसर गच्च भरला त्या पोरीचं उत्तर ऐकण्यासाठी. नीट ऐका. तो तिला बोलायला लागला, आज मी तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, तुला मी नेणार आहे. ती म्हणली, तू आणि मला नेणार आहेस? ऐक माझं उत्तर, आजपर्यंत तुला उत्तर दिलं नाही, आता मात्र माझं उत्तर ऐक. ती बोलायला लागली. उत्तर नीट ऐका पोरी बसलेल्या, पाठ करून ठेवा. अरे दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतोस? मी 5ची 6वी आहे. तू 9 जरी दिलं आणि 11वं डोक्यावर जरी घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही. आलं म्हणल्यावर कशाला सांगू? पण सांगू का? योगेश महाराज काहीच बोलत नाहीत लोक. सांगू का? सांगू बर. अरे दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतोस? मी 5ची 6वी आहे. तू 9 जरी दिलं आणि 11वं डोक्यावर घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही. कोण बोलते? कालिदासाची पोरगी. कुणाला बोलते? त्या गावगुंडाला बोलते. ते असं टकमक टकमक तिच्या तोंडाकडे पाहत उभा राहिलं, काहीच कळलं नाही.
बाजूच्या लोकांना अर्ध कळालं पण अर्ध कळेना. एक म्हातारं काठी ठेकत आलं आणि ते म्हणलं, बाई मराठीत सांग. तेव्हा कळलं तर कळलं. ती म्हणले ठीक आहे, हिंदू धर्म परंपरेनुसार ज्योतिषशास्त्र आहे आपल्याकडे. ज्योतिष पाहता का नाही पेपरात, तुम्ही पाहता ना? ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशींचा अभ्यास आहे. 12 राशी आहेत. कुणाची धनु आहे, कुणाची तूळ आहे, कुणाची मकर आहे, वृषभ आहे, वगैरे वगैरे. या 12 राशीनुसार तिनं उत्तर दिलेलं होतं. आणि उत्तर पुन्हा ऐका. अरे दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतो मी, 5ची 6वी आहे. तू 9 जरी दिलं आणि 11 डोक्यावर घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही. अरे दुसऱ्या म्हणजे 12 राशीतली दुसरी रास आहे वृषभ. आणि वृषभाचा अर्थ काय? ती त्याला काय म्हणली? तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू. अरे वृषभा, अरे बैला, अरे दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतोस. 12 राशीतली तिसरी रास ही मिथुन आहे. माझ्याकडून संभोगाची अपेक्षा करतोस. पण मी 5ची 6वी आहे. 5वी रास आहे सिंह आणि 6वी रास आहे कन्या. मी सिंहाची कन्या आहे. तू 9 जरी दिलं, 9वी रास आहे धनु म्हणजे धन जरी दिलं आणि 11वं डोक्यावर घेतलं, 11वी रास आहे कुंभ म्हणजे पाण्याचा घडा डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी जरी भरलं तर तुझ्या हाताला लागणार नाही. अरे दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करतो मी. 5ची 6वी आहे. 9 जरी दिलं आणि 11वं डोक्यावर घेतलं तरी तुझ्या हाताला लागणार नाही. ते महाराज पाहिलं तोवर पाहिलं त्यानं असं लोटांगणच घेतलं तिच्या पायाचं. तो म्हणला, बाई तुझ्यासोबत लग्न करून काहीच अर्थ नाही. तू जर रोज असं संस्कृत मध्ये बोलायला लागली तर संसार कधी व्हायचा? तुला गुरुच केलेलं बरं. म्हणला तात्पर्य काय आहे? ज्ञान हे क्रांती करतं, पण शाब्दिक ज्ञानाची क्रांती फार काळ टिकत नाही. मग त्याला उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक, एका विना एक कामा नये. माय ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात, उदक अग्नी धान्य याच्याशिवाय पाक जसा होत नाही तसं भक्ती ज्ञान वैराग्य याच्याशिवाय सगुणाचं दर्शन होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या भक्तीची परीकाष्ठा पूर्ण करून जेव्हा पाहिलं तो कसा आहे, अभंगाचं दुसरं चरण. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. 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 हो तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. 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 पाहता पाहणे दुरी साराया. 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 तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. 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 गगनाचं प्रावरण असलेला तो हरी श्री हरी पाहिला. गगनाचं प्रावरण, गगन ज्यानं आच्छादल्या जातं, मला सांगा आकाश कधी कोंदून ठेवता आलंय काय? कुणाच्या मनात आलं तर आकाशाला कैद करता येत नाही.
आकाशाची जागा निश्चित करता येत नाही. घर जरी बांधलं, लोकांना मोठेपणा वाटतो, आम्ही घर बांधलो, 4 भिंती बांधल्यावर कौल टाकले, पण मधली जी पोकळी आहे ती आकाशच आहे. त्याला कैद जसं करता येत नाही, पण त्या आकाशाला सुद्धा कैद करणारं प्रावरण सत्य ज्ञानानंदाचं आहे. आकाशाला सुद्धा असा हरी पाहिलाय मी. वंदनीय तुकोबराय म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे तेथे कुठे तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोणिया. सारोणिया या शब्दाचा अर्थ असा आहे, पाहणारा, ज्याला पाहायचंय. पुन्हा एकदा चिंतन करूया. ज्याला पाहायचंय तो, जो पाहतोय तो अभेद. मी कुणीतरी पाहणार आहे. विश्वरूप दर्शन झालं, पण तरी सुद्धा अर्जुनाला वाटत होतं मलाच युद्ध करायचं, मलाच सगळ्यांना मारायचंय. पण जेव्हा कृष्ण म्हणले, मन मीची करी माझी भजनी प्रेम धरी, ते सर्वत्र नमस्कारी मज एका ते, हे युद्ध करणाराही मी आहे आणि ज्याच्यासोबत युद्ध करायचे तोही मी आहे. तेव्हा भेद संपला. पाहता पाहणे दुरी सारोणिया. अभेद वर्णन आहे. सगुणही तोच आहे, निर्गुणही तोच आहे. पण भक्ती भाव प्रगट झाला महाराज, की त्याचं इतकं वेळ लागतं, इतकं वेळ लागतं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले. इतकं सुंदर वर्ण, पांडुरंगी मन रंगले, एवढ्यावरच थांबले नाही. काय रत्न दीप फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किरण प्रभा, अगणित लावण्य तेज उजाळी, नवरन वेचे तेची शोभा, कानरा विठ्ठलू तर पंढरपूरला जायची काही गरज नाही. ठाईचं बैसुनी करा एकचित, आवडी आनंद आळवावा. आणि ही माझी भावंड गुणीजन गावातल्या मुलांसाठी आदर्श आहे. आमचे ओमकार दादा असतील, संतोष महाराज असतील, हा विठ्ठल दादा आज आलाय, हे महाराज असतील, ही छोटी मोठी मुलं, ही एक आदर्श आहे तुमच्या समोर. जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण, जग सर्वत्र गुरु दिसे. बरं का, गावात आलेत ना आळंदीकर मंडळी, तर काहीतरी गुण त्यांच्याकडून घ्या, की त्यांच्या आवाजानं ते मंत्रमुग्ध करतात. पण त्यांचा आवाजही माऊली आहे आणि जे गातात तेही माऊली आहे. हा भेद आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळीत, न वर्णमे तिथीची शोभा. त्याला पाहिलं की वेळ लागतं, पण त्याला पाहावं कसं, अंतरकरण पूर्वक, भावभक्तीपूर्वक. संतासाठी तो काही काही वेळेला प्रगट झाला आणि साधारण लोकांनी पाहिलं तरीही त्याला वेळ लागला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला म्हणे, आणि दुष्काळामध्ये दामाजी शेठींना दया आली. फार या इतिहासातल्या गोष्टी आहेत, आपण ऐकलेल्या असताना. आपण जनार्दन स्वामीच्या सानिध्यातली लेकरं आहात, त्यांच्या कुशीतली आपण सर्वजण आहात. आपण बाळ आहात, मोठ्या संतांच्या सानिध्यातली आहात. आपण हे संवाद, इतिहासाच्या या कहाण्या आपण निश्चितपणे ऐकल्या असते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तेव्हा मोगलाई सत्ता होती. मोगल बादशाह राजगादीवर बसलेला होता. दामाजी शेठींना असं वाटलं, नामदेवांच्या पिताश्रींना असं वाटलं, नामदेव रायासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, मी एवढं हरी कथा कीर्तन ऐकतो, गातो, भजन करतो, आणि माझ्या देखत लोक उपाशी राहायला लागले, काय होईल ते पाहता येईल. पण आता या बादशहाला न सांगता याचा भंडार फोडायचा आणि त्याच्यातलं धान्य गोरगरिबांना वाटून टाकायचं. तो भंडार फोडला महाराज. ती खोली काय असेल तो फोडली
आणि त्यातलं धान्य काढलं आणि गोरगरिबांना वाटून दिलं आणि कृतकृत झाले. संतांना दुसऱ्याला दिलं की बरं वाटतं. आणि जे आपण खातात ते संत नसतात, असंत असतात. आप खाने में मजा नहीं, औरों को खिलाने में मजा है. स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला खाऊ घालून बघा पोट किती भरतं. दामाजी शेट्टीने वाटून टाकलं. पण काही लोक म्हणायला लागले आता बादशहाचं काय. उडत उडत खबर गुप्तचरांकडून बादशहाच्या कानावर गेली आणि बादशहानं तिकडून आदेश सोडला, दामाजी को पकड लो, पकडा त्याला, फासावर द्या त्या दामाजीला. मला न विचारत त्यानं हे धाडस केलंय. कुणी आदेश दिला, कुणी जबाबदारी दिली. सगळीकडे पेहराव झाला, सगळीकडे घोषणा झाली, काय करावं. पण त्या काळामध्ये दामाजी शेट्टींना फाशी झालं, त्यांना शिक्षा भेटली. म्हणजे अपमान कुणाचा आहे. उत्तर द्या, झोपू नका. अरे भक्ताला शिक्षा भेटली तर अपमान कुणाचा, भगवंताचा आहे. त्यानं विचार केला, संसाराची राख रांगोळी करून ही संत माझ्या मागे फिरतात, यांच्याशिवाय करमत नाही म्हणून वैकुंठावरून मी खाली येतो आणि आज माझ्या दामाजीला शिक्षा मिळणार नाही. नाही, मला काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून पांडुरंग निघाले महाराज. पांडुरंग निघाले बादशाच्या दरबाराकडे. आणि गावाच्या बाहेरच एका गरीबाचं घर होतं आणि ते दारातच उभा होतं. माळकरी माणूस होता, चांगला सज्जन होता, दारात उभा होता. आता मला सांगा, देवाला पाहिल्यावर त्याची अवस्था कशी झाली असं. आता येडं झालं हो, येडं. ते पाहतच राहिलं देवाकडे. त्याला काही सुचेच ना. 1000 सूर्यांचं तेज एकाच वेळेला जमिनीवर उतरल्यासारखं दिसलं. आणि पटकन तो पायाजवळ लागला, दंडवत केला, लोटांगण घेतलं. देवा, काय पुण्य माझं तुम्ही दर्शन केलं. देव म्हणले, पुण्य बिण्य तसलं काही नाही. मग तुझ्याकडं काम आहे म्हणून आलो. रडायला लागला. देवा, तुझं काम आणि माझ्याकडे. हा देवही असा वेडा खोळा आहे, कुणाला कसा नादी लावेल कळत नाही. तुझ्याकडे काम आहे म्हटलं. माझं काय काम आहे. काही नाही, माझे कपडे तू घालायचे आणि तुझे कपडे मला द्यायचे. माझ्या दामाजीला वाचवण्यासाठी मला दरबारात जायचं. त्याचे कपडे देण्यासाठी तो. अहो देवा, पण माझे कपडे. आता वेळच तशी आहे, आता नाही म्हणू नको बघ. काहीतरी पुण्य त्याचं असावं. देवानं त्याचे कपडे घातले आणि देवाचे कपडे त्यानं घातले. पण देवाचे कपडे घालून सुद्धा ते चांगलं दिसत नव्हतं, एवढा देव चांगला दिसत होता. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कपडे बदलल्यानं सौंदर्य कधी बदलत नसतं. सौंदर्य हे मूळचंच असावं लागतं. जगामध्ये 2च रंग आहेत, एक काळा आणि एक गोरा. आणि जगात ज्याला सगळ्यात सुंदर दिसायचं असेल त्यानं अगोदर आपलं मन चांगलं करावं. नटायची गरजच नाही महाराज. आपोआप सौंदर्य निखळतं. चेहऱ्यावरचा भावच सांगतो याचं मन कसं आहे. कपटी माणसाचे तोंड बघा ना, एक भुवई खाली, एक भुवई वर. तोंड असं की जसं दहाव्याला आलंय. वरून म्हणतं, क्या करू मेरी सूरत ही ऐसी आहे. असं वाटतं मरावं पण याचं तोंड पाहू नये. अशी माणसं जर कीर्तनात समोर बसली तर त्यांचं तोंड पाहून कीर्तन पडत. माझे नशिबाला आज चांगली आहेत. कपडे बदलल्यानं आणि रंगरंगोटी केलं. काही काही लोक ते मेकअप करायचं शिकले. कसले ब्रश लावतेत आणि कसले नाही. बरं, रुमाला न पुसलं की सगळं रुमाला लागतं. गरज काय. जे दिलंय तसं राहावं ना. देवाच्या कारकिर्दीमध्ये गडबड घोटाळा केला की काम फसलं म्हणून समजायचं. जसं त्यानं बनवलंय, काळं बनू गोरं बनू, कसं त्यानं जसं रूप दिलंय तसं छान आहे. आणि ते ठेविले आनंद ते या नियानं राहिलं तर ते गोऱ्यापेक्षाही उठून दिसतं महाराज. गोऱ्यापेक्षाही उठून दिसतं. नका रे विठ्ठल हसू सगळे. ऐका, देवा तू किती गोड दिसायला लागलास. अरे तू माझे कपडे घातले तरी इतका गोड दिसतोस. वा देवा, मी तुझे कपडे घातले. आता देवाचे कपडे रत्नजडीत पोशाख होता तो, तरी सौंदर्य नाही आलं. बघ गोष्ट ऐका. निघाले. खांद्यावर घोंगडी होती, पगडी बांधलेली होती, हातामध्ये काठी होती, कानात बाळ्या होत्या.
अर्धवट धोतर खोचलेलं होतं, पायात वाहना होत्या. जसा त्याचा पेहराव होता त्या व्यक्तीचा तसाच पेहराव पांडुरंगानं घेतला आणि पांडुरंग बादशहाच्या दरबाराकडे निघाले. हातामध्ये बग्गी होती, बग्गी म्हणजे गाठोडं, पिशवी, आणि ती घेऊन निघाले. बादशाह आपल्या सिंहासनावर येऊन बसला. कौन आया है हमसे मिलने? बोले जहांपना कोई विठू नाम का महार आया है. बोले महार आया है. आणि जसा बादशाह दिसला, जोहार माय बाप, माय बाप. जोहार माय बाप जोहार, वाह. जोहार माय बाप संतांना जात नसते. तुमच्या महाराचा मी महार किंवा काया नगराचा आम्ही महार. जोहार माय बाप जोहार. जहांपना बघतच राहिलं. क्यों आए हो? हमसे कुछ काम था? जी जहांपना. क्या काम है? बादशाह, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलाय. गरीब लोकांना आम्ही धान्य वाटलं, त्याचा एक संदेश घेऊन आलोय. आणि हातातलं पत्र जहांपनांच्या हातात दिलं. आणि लिहिलं कोणी होतं? देवानं लिहिलं होतं. आपलं अक्षर कुत्र्याचे पाय मांजराला, मांजराचे पाय कुत्र्याला. देवाचं अक्षर होतं ते, देवाचं. डोळ्यात धार लागली. एवढं सुंदर अक्षर. काय लिहिलं होतं त्या मजकुरामध्ये? लिहिलं असं होतं, श्रीमान श्री जहांपनाजी, हमने आपसे बिना पूछे आपका भंडार खुला किया और गरीबों को अनाज बांट दिया. हमसे भूल हो गई, बड़े दिल से हमें माफ करो जहांपना. असं लिहिलेलं होतं. पुढे होतं, महाराज आम्ही गुन्हा केलाय, पण मी दामाजी शेट्टी जेवढं धान्य विकलं ना त्याचा मोबदला म्हणून मी तुम्हाला काही पाठवलंय, काही मोहरा पाठवल्यात. जहांपनाला आनंद झाला. वा, आता फाशी द्यायची गरज नाही. हे सगळं यानं पाठवलं या गठोड्यामध्ये, हे याच्या हातात आहे. आणि पुढे लिहिलेलं होतं, मला येता आलं नाही कामकाजामुळे, म्हणून माझा सेवक विठू नावाचा महार मी पाठवलाय आणि त्याच्या हातानं ही सेवा स्वीकार करा. काय काय रूप धारण केली हो पांडुरंगानं या भक्तासाठी. साधावं या भक्ती काज नाही लाज, तरी लाज वाटली नाही त्याला. पण त्याचं रूप कसं आहे. जहांपनाने जवळ बोलवलं. काय आणलंय? जहांपना जे जे बोलत होता ते त्या विठूच्या मुखकमलाकडे बघून बोलत होता, कारण त्याची नजर दुसरीकडे जातच नव्हती. आता विठ्ठलाच्या हातामध्ये गाठोडं म्हणल्यावर ते संपणारं असेल का? अरे लक्ष्मी त्याची बायको आहे ना. त्यानं खाली जसं रिकामं केलं तसा मोहऱ्याचा ढीग लागला, सोन्याच्या मोहराचा ढीग लागला, ढीग. आणि जसा बादशाह म्हणला वाह 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 बहु खूप असं म्हणल्यानंतर विठू महार हसला. आणि हसल्याबरोबर त्या विठ्ठलाच्या दाताचा प्रकाश बादशहाच्या डोळ्यात पडला. आणि महाराज त्याला देहभान तो विसरला आणि भाव समाधी लागली. आणि भाव समाधीमध्ये त्याला विठ्ठल दिसायला लागला. तोपर्यंत हा विठ्ठल गायब झाला होता. आणि त्यानं जेव्हा डोळे उघडले तेव्हा जे भेटल ते एकच विचारायचं, विठू कहाँ है? बेगम आली. बोले तुम जाओ, विठू को भेज दो. अरे खाना खाने? नहीं नहीं, मुझे खाना नहीं खाना, मुझे विठू चाहिए बस. अखंड विठू 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 विठू. जर अशा नाशवान आणि नास्तिक माणसाला विठ्ठलाचं वेड लागू शकतं तर आपले वारकरी रडतात. ही काही साधी गोष्ट आहे का महाराज? हे काय आश्चर्य आहे का? हां, सोहळा झाला नाही म्हणून कित्येकांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या माऊलींच्या बसच्या मागं वेड्यासारखी लोक धावत होती पालखी समजून. असं वाटत होतं कधी तो क्षण येईल आणि आमची माऊली आम्हाला दिसतील. कधी फुगड्या खेळायच्या, कधी त्या रिंगणात उभं राहायचं.
कधी आम्ही हा आनंद साजरा करायचा. म्हणून आजही डोळ्यात प्राण ओतून आपण सर्व माईबाप त्या पांडुरंगाची, त्या माऊलीची वाट पाहतोय. इतकं वेड त्याच्या रूपानं आपल्याला करून ठेवलंय. महाराजांना विचारलं, महाराज एवढं वेड लावणारा तो आहे कुठे? महाराजांनी त्याचं उत्तर तिसऱ्या चरणात. ज्ञानदेव म्हणे ज्योती तिन्हीच ज्योती. ज्ञानदेव म्हणे ज्योती तिन्हीच पाहता पाहणे रे सावने पाहता पाहणे पाहता पाहणे पाहता
माझे कुमार कुमार विठोबार कुमार कुमार हो बार कुमार हो बार कुमार त्यांची कृपा पंचक्रोशी आपली संतानं गजबजलेली आहे. या चांभारवाडीच्या अवतीभोवतीची सर्व भूमी आणि चांभारवाडी सुद्धा संतांच्या पदस्पर्शानं पुढे तशी झालेली आहे. आणि इथे आपण सर्व राहता आपली जन्मभूमी कर्मभूमी ही जागा अतिशय पवित्र आहे. म्हणून मी भाग्यवान आहे की मला संयोजकाने या ठिकाणी निमंत्रण दिलं. खरं तर व्यासपीठ हे माणसाच्या स्तुतीचं नसतं, पण जगामध्ये काही लोकांचं वर्णन करावं लागतं कारण त्याचा आदर्श जगाला घ्यायचा असतो. मला मगाशी त्यांचा परिचय झाला. खरं तर 3 वर्षापासून आम्ही एकमेकाला ओळखतो त्यांच्या पेजमुळे, पण आज भेट झाली आणि शॉर्टकटमध्ये त्यांनी त्यांचा इतिहास काय असेल बोलता बोलता, कारण मोठ्या लोकांना आपल्याबद्दल सांगायची गरज नसते. बडा बडाई ना करे बडा न बोले बोल, हीरा मुख से क्या कहे लाख हमारे मोल. हिऱ्याला म्हणायची गरज नसते की माझे मोल लाख आहेत. म्हणून त्यांनी इतर माहिती देता देता मी अनुमान प्रमाण साधलं की ठीक आहे, संस्थेमध्ये शिक्षण झालं, अभ्यास झाला, अनेक पदही त्यांची आहेत, अजून कोणती कार्यरत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा. आणि समाजाचं कार्य करता करता या जगाला आपलं घर मांडणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही लोक घर सोडून बाहेर आलो, जग काय म्हणतं याचा विचार केला नाही. ते घरात राहिलं असतं तरी त्यानं नाव ठेवलं असतं आणि पळून गेलं तरी त्यानं नाव ठेवलंच असतं. त्याचं काम तर तो करतो. इल्जाम लगाने वालों ने इल्जाम लगाए लाख मगर तेरी सौगात समझ करके हम सिर पे उठाए जाते हैं. तू दिलंय म्हणून सहन करतोय देवा, कारण त्यांना त्यांच्या कर्माचं फळ देणारा तू आहेस. म्हणून घराच्या बाहेर पडल्यावर विश्वाला माझं घर मांडणं सोपं नाही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्या संतांना घर आहे, पण माऊलींना घर नाही. माऊलींना घर नाही. सगळ्यांची घरं त्यांनी बसवली. अवघाची संसार सुखाचा करीण म्हणून सर्वांच्या संसार सुखी करण्याचा संकल्प त्यांनी केला. तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका असं आश्वासन त्यांनी दिलं आणि ते पूर्ण केलं माय ज्ञानेश्वरीच्या रूपानं. पण आज माऊलींचं मंदिर आहे, घर नाही. माझ्या माऊलीला घर नाही हो, घर नाही. कारण खरे संत घरात राहतच नाहीत. विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, वसुधैव कुटुंबिकम, हे विश्व माझं घर आहे. आणि या विश्वातल्या प्रत्येक तरुण तरुणीनं चांगल्या सन्मार्गाला लागावं असा तरुण जन्माला येणं आपलं भाग्य आहे. आणि ते म्हणजे आमचे आदरणीय योगेशजी शेजोळ. त्यांनी मला सांगितलं होतं नाव कुणाचं घेऊ नका, मग त्यांचं काम त्यांनी केलं, माझं काम तर मला करू द्या. असं आहे. अखंड हरिनाम सप्तामध्ये प्रत्येकाचं श्रेय असतं. म्हणजे आमचे लहू भाऊ, हा माईक सिस्टीमवाले दादा, विनेकरी, मृदंगाचार्य, माझी ही भावंड मंडळी, आपण ऐकणारे, मंडप साफ करणारे, इथे स्वयंपाक करणारे, पंगती देणारे आणि कोणाच्याच कामामध्ये बाधा न आणता गुपचूप कीर्तन ऐकणारे, यांचा तर फार मोठा उपकार असतो. नाही तर चांगलं काम बिघडण्याचं बऱ्याच लोकांना ते उद्योगच असतो. तो आपल्या गावात नसतील तसे, चांभारवाडीत नाही, तिकडं गेलं की तुमचं सांगत काय आहे. आग लगी आकाश में बरसने लगे अंगार और ऐसे लोग ना होते दुनिया में तो जल जाता संसार. कारण कोरोनामध्ये सप्ताह करायला बायला लागलीत लोक. अहो एक कीर्तन ठेवायचं नको बाबा, कशाला ही चुकाट्यात घुसायचं म्हणतात.
म्हणजे देव करणंही आता त्यांना विघ्न वाटायला लागलं. पण एवढं मोठं धाडस तुम्हा माईबापांच्या आशीर्वादानं त्यांनी केलं, म्हणून तुम्हाला आधी दंडवत आणि त्यांना धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं, तुमचं दर्शन करून मी कृतार्थ झाले. असाच आशीर्वादाचा वर्षाव माझ्यावर राहू द्या आणि माझ्या अभ्यासात दिन प्रतिदिन